आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। हिमायतनगर तालुक्यातील सात सेवेचा मारुती मंदिर वटफळी येथे नुकताच हरिनाम सप्ताह व दत्त नाम सप्ताहाला हर्ष उल्हासात सुरुवात झाली असून जागृत दैवत सात सेवेचा मारुती मंदिर येथे श्री संत भगवानगिरी महाराज दत्त संस्थान आष्टी व बरडसेवाळा यांच्या मार्गदर्शनाखाली हरिनाम सप्ताह संपन्न होत असून या प्रसंगी महंत श्री पदुवन महाराज दत्त संस्थान कोलंबी, महंत गोपाळगीर महाराज दत्त संस्थान दत्तबर्डी हदगाव यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी श्री आक्रोशगिरी महाराज यांनी जनता न्यूज महाराष्ट्रशी बोलताना दिली। या भक्तिमय सोहळ्याप्रसंगी श्रीचा अभिषेक या कार्यक्रमाला हदगाव हिमायतनगरचे माननीय आमदार श्री बाबुराव कदम कोहळीकर साहेब, तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली लोकसभेचे खासदार श्री नागेश पाटील आष्टीकर साहेब, हदगाव हिमायतनगरचे माजी आमदार श्री माधवराव पाटील जवळगावकर आदींची उपस्थिती राहणार आहे। या सप्ताहाप्रसंगी दररोज सकाळी 6 ते 7 काकडा भजन, दुपारी 12 ते 4 श्रीपद भागवत कथा, सायंकाळी 5 ते 7 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन राहणार असून या भक्तिमय सोहळ्याला सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण सुधाकर महाराज खेरगावकर, हरिभक्त पारायण कपिल महाराज कांबरीकर, हरिभक्त पारायण महाजन महाराज दगडवाडीकर, हरिभक्त पारायण नामदेव महाराज वडगावकर, हरिभक्त पारायण गजानन महाराज तामसेकर, हरिभक्त पारायण माधव महाराज बोरगडीकर, हरिभक्त पारायण गोविंदराव महाराज नागेलीकर, तर हरिभक्त पारायण अनंत महाराज बेटकर यांचे काल्याचे कीर्तनही होणार असून भागवताचार्य हरिभक्त पारायण गायत्रीताई पाटील माने वाघीकर यांचीही उपस्थिती राहणार असून अन्नदाते म्हणून जवळगावकर, पारवा खुर्द, कांडली खुर्द, पोटा खुर्द, कामारवाडी, खेरगाव, बोरगाव, लिंगापूर आदी गावकरी मंडळींनी हा कार्यभाग सांभाळलेला आहे। दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले असून या वटफळी सात सेवेचा मारुती मंदिर ठिकाणी होणाऱ्या या भक्तिमय सोहळ्यास परिसरातील भक्तजनांनी उपस्थिती नोंदवून या हरिनाम सप्ताह व दत्तनाम सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त सात सेवेचा मारुती असलेल्या वटफळी गावकरी मंडळींनी केलेली आहे। जनता न्यूज महाराष्ट्रासाठी राजू पवार, हदगाव।